नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप दीक्षित आणि सांख्यकारिका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांख्यकारिकेतले जे 70 सांख्यसप्तती जे 70 श्लोक आहेत त्यातले पहिले 3 श्लोक याचं थोडंसं याच्यावर भाष्य केलं होतं. त्याच्यात मला काही गोष्टी थोड्याशा टिप्पणी ॲड करायच्या. मी गेल्या व्हिडिओत जे बोललो होते त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदी मी मेन्शन केलं होतं की सांख्यकारिका ही साधारणपणे 5300 वर्षापूर्वीची आहे, कपिल मुनींनी सांगितलेली. तर मला त्याच्यात एक करेक्शन करायची आहे. ही 7000 जवळजवळ 7561 किंवा 7500 ते 7600 वर्ष पूर्वीची आहे. कारण तुम्ही निलेश ओक यांचं डेटिंग ऑफ रामायण आणि महाभारत हे जर व्हिडिओज तुम्ही सर्च केलं तर त्याच्यावरती तुम्हाला त्या एक्झॅक्ट डेट्स महाभारताच्या कळतील. तर महाभारतामध्ये आणि मी दुसरं एक मेन्शन केलं होतं की कृष्णाने भगवद्गीतेमध्ये कपिल मुनींचा उल्लेख केला आहे. तो श्लोक कुठला, तर तो अध्याय 10 आणि श्लोक 26 आहे. अश्वत्थः वृक्षाणां देवर्षिणां नारदः गंधर्वाणां चित्ररथः कपिलो मुनी सिद्धानां असा तो श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये कपिल मुनी हे सिद्ध पुरुष की ज्यांना लॉजिकल, जे आपण सुरुवातीला बोललो होतो की लॉजिकल आर्टिक्युलेशन ऑफ what it is, what this world is made up of, what are we made up of, and what is the purpose of all of this, what is our purpose. हे जे फॉर्म्युलेट केलेले आहेत बेसिक फिलॉसॉफिकल प्रश्न. तर मला 2 रेफरन्सेस द्यायचे होते. मला अजून एक नमूद करायचं आहे की मला हे व्हिडिओ करण्याची प्रेरणा 2 व्यक्तींकडनं मिळाली. एक म्हणजे भाऊ तोरसेकर. मी तसा पॉलिटिकल सामी नाही आहे, पण मला त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांची जी क्लॅरिटी आहे विचारांची की आपण काय करतोय ही मला खूप आवडते. आणि त्याच्यात एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की रामसेतू बांधण्यामध्ये खारीने जे 4 वाळूचे कण, रेतीचे कण त्या पुलामध्ये नेऊन आपला सहभाग केला. तसंच प्रत्येकाने आपापल्याला जे शक्य आहे, आपल्याला काय करायचं आहे एवढा विचार करून आपलं काम करावं. खूप मोठ्या गोष्टींचा आपण मागे पडू नये. तर म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. सांख्यकारिका जी माझ्याकडनं पाठ झाली 70 श्लोक, तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आणि तेवढाच माझा फोकस राहणार आहे. दुसरं मला एक नमूद करावं असं वाटतं की मी ज्या गोष्टी काही त्रुटी असतील माझ्या व्हिडिओमध्ये त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी करेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर एवढं बोलून मी गेले आपण जे 3 श्लोक पाहिले त्याचं पटकीनी रिव्हिजन करतो आणि मग पुढचे 3 श्लोक आज आपण घेऊयात. सगळ्यात पहिल्या 3 श्लोकामध्ये कपिल मुनी ही सांख्यकारिका कशासाठी आहे याच्यावरती हे 3 श्लोक आहेत. दुःखत्रय अभिघातात जिज्ञासा तत् अवघातके हेतो दृष्टे स अप अर्था चेतन एकांत अत्यंत अभावात दृष्टवदानुश्रविकः दृष्टवत अनुश्रविकः सह्य स ही सह्य विशुद्ध क्षय अतिशय युक्त. म्हणजे दृष्टवत आणि अनुश्रविक ह्याच्यामध्ये खूप एक्सेस आहे. अतिशय म्हणजे एक्सेस, अशुद्धी आहे. म्हणजे इट्स नॉट परफेक्ट सायन्स. तर दृष्टवदानुश्रविक सह्य विशुद्धी क्षयातिशयुक्त तत् विपरीत श्रेयान व्यक्ता व्यक्त न विज्ञानात व्यक्त अव्यक्त ज्ञ विज्ञानात. म्हणजे त्या तत्परित श्रेयान त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे तर व्यक्त अव्यक्त
ज्ञ म्हणजे नोर यांचं ज्ञान असणं हे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, की ज्याच्यामुळे हे पहिल्या श्लोकात सांगितलेली जी 3 दुःख आहेत ती माणूस ओव्हरकम करू शकतो. एक विचारांची बैठक मिळते ते ओव्हरकम करण्यासाठी. आणि फंडामेंटल नॉलेज काय आहे तर मूल प्रकृती विकृती महत आद्या हा प्रकृती विकृती सप्तम षोडशक असतो विकार प्रकृतीनं विकृती पुरुष. म्हणजे मूळ प्रकृती ही आपण गेल्या श्लोकात बोललोच आहोत, ती अविकृती आहे, म्हणजे ती विकृत होऊ शकत नाही आणि त्याच्यापासून महत इत्यादी 7 घटक निर्माण होतात. ते आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यापासून 16 एकूण विकार निर्माण होतात, ते पण आपण पुढे बघणार आहोत खोलामध्ये. आणि जे प्रकृती पण नाही, जे म्हणजे मूळ प्रकृती आहे आणि त्याचे जे विकार झालेले आहेत ते पण नाहीत, असा आहे तो पुरुष. ते पण आपण नंतर बघणार आहोत. आता आपण पुढचे तीन श्लोक घेऊयात. आणि 3 श्लोकामध्ये हे मी तुम्हाला जे म्हणलं होतं की एक लॉजिकल मॉडेल आहे, तर हे लॉजिकल मॉडेल कसं आहे हे आपण हे कपिल मुनींनीच आर्टिक्युलेट केलेलं आहे. दृष्टम अनुमानम आप्तवचनमच्या सर्व प्रमाण सिद्धत्वात त्रिविधम प्रमाणमिष्टम प्रमेयस्ती प्रमाणाधी प्रतिविषय अध्यवसाय दृष्टा त्रिविधम अनुमानम आख्यातम लिंग लिंगी पूर्वकम आप्तश्रुती आप्तवचनंतु सामान्य तस्सु दृष्टात अतींद्रियाणाम प्रतिती अनुमानात तस्मादपि चा सिद्धम परोक्षम आप्तगमात सिद्धम. असे 3 पुढचे श्लोक आहेत, नंबर 4, 5 आणि 6. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कपिल मुनी म्हणतात दृष्टम अनुमानम आप्तवचनमच्या सर्व प्रमाण सिद्धत्वात. म्हणजे दृष्टम आपण ज्याला म्हणतो दृष्टी हा फक्त बघण्याचाच आपण नाही, पण आपले जे 5 सेन्सेस आहेत, दृष्टी, हिअरिंग, स्मेलिंग, टच आणि टेस्ट, हे जे आपले 5 स्मेल आहेत त्याला आपण दृष्टी असं म्हणतो, की जे आपल्याला परसेप्शन्सनी आपण शिकत जातोय त्याच्यापासून या जगातल्या सगळ्या गोष्टी. सो दृष्टम ही एक गोष्ट झाली की आपण बघतोय, आता व्हिडिओवरती संदीप बोलतोय, हे सत्य आहे, आपण सगळेजण बघतो आहोत, तुम्ही ऐकता, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ते सत्य आहे, हे आपण त्याला दृष्टम म्हणतो. अनुमान म्हणजे कुठलाही निष्कर्ष लावणं, की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अनुमान असतात. त्याला आपण पूर्ववत अनुमान म्हणतो, शेषवत आणि सामान्यतोदृष्टा. तर पूर्ववत याच्यात शेषवत आपण घेऊ आधी. शेषवत म्हणजे तुम्ही समुद्राचं 1 चमचाने पाणी घेतलं ते तुम्हाला खारट लागलं, त्याच्या असे तुम्ही निष्कर्ष काढू शकता की सगळ्यात समुद्र खारट आहे. याला शेषवत अनुमान म्हणतात. तुम्हाला सगळ्या समुद्राचं पाणी प्यायची गरज नाही, ते की सगळं समुद्र खारट आहे की नाही हे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही 1 चमचाभर पाणी पिऊन प्रूव्ह करू शकता. याला अनुमान, शेषवत अनुमान म्हणतात, की त्याच्यामध्ये हे आहे तर बाकीच्या सगळे पण आहेत असं आपण निष्कर्ष लावू शकतो. पूर्ववत म्हणजे आपण आपल्याला पूर्वीचं जे ज्ञान असतं की फायर जिथे असते तिथे फायरनंतर स्मोक येतो, हे आपल्याला ज्ञान आहे. तर मला लांब डोंगरावरती जर स्मोक दिसला तर मी तो अनुमान लावू शकतो की इथे आग लागलेली असली पाहिजे, की आग लागली होती. तर याला आपल्या तिथे जाऊन मला प्रत्यक्षात जाऊन बघण्याची गरज नाही, मी अनुमान लावू शकतो की तिथे फायर झाली होती म्हणून आता मला स्मोक दिसतोय. एक दुसऱ्या प्रकारचा अनुमान आहे, याला पूर्ववत असं अनुमान म्हणतात. आणि सामान्यतः दृष्टात म्हणजे आपण काही इन्फरन्सेस लावतो की आय सी अ पर्सन मुव्हिंग, एका व्यक्तीला मी इथून उठून तिकडे जाताना बघितलं तर मी ठरवलं की दिस पर्सन हॅज मूव्ड फ्रॉम हिअर टू देअर. आणि हा मूव्ह हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती मी आय सी sun rising in the sky in the morning and setting in the sky in the evening, and I see sun move, so I can say okay, sun is moving or earth is moving based on the knowledge we have.
सो ह्याला अनुमान लावणं म्हणतात, की एका गोष्टीची जी व्याख्या आहे ती मी दुसऱ्या गोष्टीच्या लावून त्याच्यातनं अनुमान काढू शकतो. तर हे ते 3 आपण जेव्हा बोलताना म्हणतो की दृष्टम अनुमानम आप्तवचनमचं सर्व प्रमाणात सिद्धत्वात. तर जे आपण बघतो, ज्यांनी आपण डिरेक्टली बघत नाही पण त्याच्या आपण निष्कर्ष काढू शकतो ते, आणि दृष्टम अनुमानम आप्तवचनम म्हणजे जे आपल्याला खऱ्या गोष्टी सांगत असतात, की आपल्याला जे ज्ञान मिळतं, की मी याला यूट्यूब चॅनल म्हणतो कारण समवन हॅज टोल्ड मी दिस इज यूट्यूब चॅनल, आणि द होल वर्ल्ड नोज दॅट दिस इज यूट्यूब चॅनल. तर हे जे ज्ञान आहे ते आपल्याला जे शिकवलं जातं ते ज्ञान म्हणूया आपण. त्या ज्ञानाच्या आधारे, आणि मी अशा 3 गोष्टी ज्या एकत्र येतात त्यांनी आपण कुठलाही थेरम प्रूव्ह करू शकतो, आणि एकदा थेरम प्रूव्ह झाला की तो आपण कुठल्याही गोष्टींना अप्लाय करू शकतो. सो असा तो पहिला श्लोक आहे, दृष्टम अनुमानम आप्तवचनमचं सर्व प्रमाणात सिद्धत्वात त्रिविधम प्रमाणमिष्टम प्रमेय सिद्धी प्रमाणाधी. या 3 गोष्टींनी आपण कुठलंही प्रमाण लावून गोष्टी प्रूव्ह करू शकतो. आता पुढचा श्लोक आहे तो प्रतिविषय अध्यवसाय दृष्टा त्रिविधम अनुमानम आख्यातम तलिंगलिंगी पूर्वकम आप्तश्रुतीर आप्तवचनंतु. तर प्रतिविषय अध्यवसाय दृष्टात म्हणजे आपण ज्या सगळ्या गोष्टी बघतो, प्रतिविषय प्रत्येक सेन्सेस आहेत आपले, की आपण वी सी, वी हिअर, वी स्मेल, वी टेस्ट आणि वी टच, हे जे आपले सेन्सेस आहेत त्या सेन्सेसकडनं पहिल्यांदा आपण ते जे सेन्सरी इनपुट्स आहेत ते इनपुट्स आपण शिकत जातो. सो प्रतिविषय अध्यवसाय दृष्टम त्रिविधम अनुमानम आख्यातम. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनुमानाचे आपण 3 प्रकार पाहिलेत, एक पूर्ववत, एक शेषवत आणि एक सामान्यतोसो दृष्टात. सो प्रतिविषय अध्यवसाय दृष्टम त्रिविधम अनुमानम आख्यातम तलिंगलिंगी पूर्वकम आप्तश्रुतीर आप्तवचनंतु. सामान्यतस्तु दृष्टात अतींद्रियाणाम प्रतीती अनुमानात तस्मादपि चासिद्धम परोक्षम आप्तगमात सिद्धम. आणि सामान्यत दृष्टात अतींद्रियाणाम प्रतीती अनुमानात म्हणजे आपल्याला जे सामान्य सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या सेन्सेसनी कळतात, आणि त्याच्याहून ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत त्या आपल्याला आपल्या सेन्सेसनी आपल्याला कळत नाहीत, समजून घेता येत नाही, त्या आपण अनुमानाने आपण प्रूव्ह करतो आणि ॲक्सेप्ट करतो. याला आपण सायन्स पण म्हणतो. तर सामान्यतः दृष्टात अतिइंद्रियाणा म्हणजे इंद्रियाणांच्या ज्या बाहेरचं आहे प्रतीती अनुमानात, त्याची आपण प्रतीती अनुमानाने घेतो. आणि हे आपण का महत्वाचं आहे, कारण आपण ज्या गोष्टी कपिल मुनीचं जे एक्सप्लेनेशन आहे, प्रकृती म्हणजे काय, त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय, प्रॉपर्टीज काय, की सत्वम लघु प्रकाशकम इष्टकम उपष्टम लोकम चलनचिरजः गुरुवर्णकम एव तमः प्रदीपवच्च अर्थतो वृत्ती, ही ज्या प्रकृतीच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, या प्रॉपर्टी आणि प्रकृतीचा जो फायनाईट एलिमेंट आहे, म्हणजे 2 एअर पार्टिकल्सच्या मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे अमुक तमुक आहे, त्याच्यामध्ये काय आहे. सो तुम्ही जे फायनली प्रकृतीमध्ये जाल तेव्हा जो फायनेस्ट पार्टिकल आहे प्रकृतीचा, त्याच्या 3 प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. तर सामान्यतस्तु दृष्टात अतींद्रियाणाम प्रतीती अनुमानात तस्मादपि चासिद्धम परोक्षम आप्तगमात सिद्धम. आणि त्याच्याही व्यतिरिक्त जे असतं ते आपले जे ज्ञानी पुरुष असतात ज्यांना ही अनुमान करण्याची शक्ती असते की जी सर्वसामान्यांकडे पण नसते, त्यांच्या त्या थेरम्स, त्यांच्या प्रूव्हमधनं हे सगळं सिद्ध होतं. असे 3 श्लोक्स आहेत. तर परत पहिल्यांदा मी थोडंसं हे करतो की पहिले 3 श्लोक आहेत त्याच्यात कपिल मुनींनी हे आपण सांख्यकारिकेचं सुरुवात केलेली आहे आणि सांख्यकारिका कशा करता आहे आणि ती आपण का त्याचं लिहिलेली आहे आणि त्याचं थोडक्यात हाय लेवल उत्तर काय आहे हे पहिल्या 3 श्लोकात पाहिलं. आणि त्याच्यानंतर सांख्यकारिकाचा जो विस्तार त्यांनी केलेला आहे त्या विस्ताराची मूलभूत तत्व काय आहे
दृष्टम अनुमानम आप्तवचनमच्या सर्व प्रमाण सिद्धत्वात, की हे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्या व्यतिरिक्त मी काही घेणार नाहीये आणि हे सगळं जे प्रूव्ह होईल तेच मी सांख्यकारिकेत ठेवणार आहे असं कपिल मुनींनी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की याच्यामध्ये कुठेही आता अंधश्रद्धा नाही आहे, कुठल्याही अमुक गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पुढच्या आपण जे आता 70-6 श्लोक आहेत, 64 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हे त्याचं आर्टिक्युलेशन कसं होत गेलेलं आहे, हे थेरम्स त्यांनी कसे प्रूव्ह केलेले आहेत. इट्स व्हेरी एक्साइटिंग जर्नी आणि तुम्ही मला फीडबॅक देत राहा, त्याच्याप्रमाणे मी करेक्शन्स करत राहीन. हा विषय तुम्हाला सगळ्यांना कुठलाही बाकीच्या गोष्टी न घेता मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी हे परत भाऊ तोरसेकर यांना पण श्रेय देतो की मला ह्याच्यात खूप इतर मी कसा दिसतो, मी कुठे बसलोय, काय या गोष्टींपेक्षाही मला हे जे मूळ तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान इतकं सोपं आहे, ते सगळ्यांपर्यंत पोचावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारे आपण एक फिलॉसॉफिकल आपली वैचारिक बैठक निर्माण करू शकतो आणि आपणच आपल्याला जी दुःख असतात त्याच्यावरती त्या बैठकीच्या आधारे मात करू शकतो. असा माझा विचार आहे, असं माझं म्हणणं आहे. बघा तुम्हाला आवडतंय का? हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत भेटूच या एखाद्या आठवड्यात. धन्यवाद.